Welcome to Ironside Christian Radio. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, जे थोडक्यातच पाहणार आहोत, त्रैक्य या मूळ तत्वाबद्दल. आणि आपण केवळ या मूळ तत्वाची आज ओळख करून घेणार आहोत आणि पुढील काही भागांमध्ये आपण याबद्दल स्पष्टीकरण आणि त्या गोष्टी जर त्रैक्य नाकारणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांनी केलेल्या विरोधाच्या अनुषंगाने त्रैक्य प्रूव्ह कसं करायचं, पुरावे कसे द्यायचे, वचन काय सांगतं आणि आपण त्रैक्य का म्हणतो यावर पुढे येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण पाहूच. परंतु आज केवळ आपण एक परिचय म्हणून त्रैक्य हे मूळतत्व पाहत आहोत आणि याच्यामध्ये फक्त आपण व्याख्या आणि आपण ते कोणत्या आधारावर आणि कशा पद्धतीने आपण त्या निष्कर्षाकडे जातो या गोष्टी आपण पाहू. तर त्रैक्य म्हणजे आपलं जे देवाचं स्वरूप आहे, देव जसा आहे. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की देवाचं स्वरूप, देवाचे स्वभावगुण आणि गुणधर्म याच्यावर देखील आपण एक एपिसोड घेऊ पुढे जात असताना. परंतु त्रैक्य एक्सप्लेन करत असताना दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्या म्हणजे व्यक्तित्व आणि अस्तित्व, ज्याला इंग्लिशमध्ये पर्सन आणि बीइंग असं म्हटलेलं गेलं आहे. आणि व्यक्तित्व आणि अस्तित्व याचं आपल्याला उदाहरण जर घ्यायचं झालं तर समजा की तुम्ही अस्तित्वात देखील आहात आणि तुम्हाला एक व्यक्तित्व देखील आहे. आणि समजा खुर्ची आहे, तर खुर्ची ही अस्तित्वात आहे, परंतु खुर्चीला व्यक्तित्व नाही, कारण ती एक व्यक्ती नाही आहे. ती अस्तित्वामध्ये आहे पण तिला भावना नाहीत, तिला स्वतःचं व्यक्तिमत्व नाही किंवा विचार नाही, कृती नाही. ओव्हरऑल ज्याला आपण व्यक्तित्व म्हणतो ती गोष्ट नाही, केवळ खुर्ची अस्तित्वात आहे. परंतु तुम्ही अस्तित्वात देखील आहात आणि तुम्हाला व्यक्तित्व देखील आहे. अस्तित्व आणि व्यक्तित्व. तर आपला जो देव आहे, ज्या प्रकारे आपण शास्त्रामध्ये वाचतो आणि शास्त्र आपल्याला असं शिकवतं की देव एक आहे, म्हणून आपण ते वचन मान्य करतो, देव एक आहे. पुढे वचन आपल्याला असं शिकवतं की पिता देव आहे. त्यानंतर पुढे जाऊन वचन आपल्याला असं शिकवतं की पुत्र देव आहे आणि पवित्र आत्मा देव आहे, असं आपल्याला शिकवतं. आणि याचे दोन्ही ठिकाणी म्हणजे नियमशास्त्र, संदेष्टे आणि लेखन, इतिहास लेखन आणि गीते याच्यामध्ये, ज्याला जुना करार देखील म्हटलं जातं, आणि शुभवर्तमान पत्रे आणि भविष्यवाद, ज्याला नवा करार देखील म्हटलं जातं, या सर्व शास्त्रलेखामध्ये याचे संदर्भ आहेत. आणि आपल्याला त्या संदर्भांकडे बघत असताना आपल्याला समजून येतं की वचन सांगतं पिता देव आहे, पुत्र देव आहे आणि पवित्र आत्मा देव आहे. आणि वचन हे देखील सांगतं की देव एक आहे. तर आपण पूर्ण शास्त्राचा आणि तत्वांचा विचार केला तर आपण असा निष्कर्ष म्हणून ते तत्व समजून घेतो की देव हा अस्तित्वामध्ये एकच आहे आणि त्याचं व्यक्तित्व हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहे, ज्यामध्ये पिता पुत्र नाही, पुत्र पवित्र आत्मा नाही आणि पवित्र आत्मा पिता नाही. हे विशिष्ट व्यक्तित्व आहेत. काही कल्ट्स आणि खोटे शिक्षण देणारे असं शिकवतात की पिता हा पुत्र बनला, रूपांतर झाला, आणि पुत्र हा पवित्र आत्मा बनला.
आणि त्या प्रकारे देव एक आहे. परंतु हे रूपांतरण या गोष्टीचं शिक्षण झालं, म्हणजे ज्याला मोडालिझम हेरेसी असं म्हटलं जातं, म्हणजे खोटं शिक्षण म्हटलं जातं, त्याचा हा प्रकार आहे. आणि काही लोक असंही शिकवतात की देव तीन आहेत, पिता पुत्र पवित्र आत्मा हे तीन देव आहेत. ते त्रिदेवत्व झालं, ते तीन देव झाले किंवा बहुदेवत्व झालं. आपण तीन देवत्व किंवा बहुदेवत्व मध्ये देखील आपण मानत नाही आणि रूपांतरणात एक मध्ये देखील आपण मानत नाही, परंतु आपण त्रैक्यामध्ये मानतो. आणि या गोष्टींचा शास्त्रामध्ये उल्लेख असल्यामुळे त्रैक्य मानण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही, म्हणजे तेच दिलेलं आहे वचनामध्ये. आणि याच्यासाठी खूप सारे वचनं आहेत. आणि हे सांगता सांगता मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ख्रिस्त हा जेव्हा मनुष्य बनून पृथ्वीवर आला, तर ख्रिस्त हा सर्वकालिकरित्या अस्तित्वात होता. काही लोक असं शिक्षण देतात की ख्रिस्त केवळ जन्माच्या वेळीच अस्तित्वात आला, किंवा ख्रिस्त एक निर्मिती आहे देवदूत म्हणून आणि मग त्याचा जन्म इकडे झाला. परंतु ख्रिस्त हा निर्मित देखील नाही आणि असर्वकालिक देखील नाही. तो सार्वकालिक आहे, म्हणजे इटर्नल आहे. तो निर्मितीच्या आधी देखील अस्तित्वात होता, तो देव होता. पण योहान 1 मध्ये वाचू शकतो, योहान 17 मध्ये तर ख्रिस्त देवाला म्हणत आहे की जे गौरव निर्मितीच्या आधी होते ते तू मला दे. म्हणजे निर्मितीच्या आधी ख्रिस्त अस्तित्वात होता आणि त्याच्याकडे गौरव होता. तर अशी अनेक उदाहरणं आहेत किंवा आपण वचनं आहेत असं म्हणू. तर यावरून आपल्याला कळतं की ख्रिस्त सार्वकालिक आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जी गोष्ट आज मंडळीमध्ये खूपच दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे ख्रिस्त हा पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य एकाच वेळेस आहे. एकाच वेळेस आहे, पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव, ज्याला इंग्लिशमध्ये हायपोस्टॅटिक युनियन असं म्हटलं जातं. तर काही लोक असं शिकवतात की ख्रिस्त हा केवळ मनुष्य आहे आणि त्याचं देवत्व कमी आहे किंवा नाही आहे. मग काही लोक असं शिकवतात की तो केवळ देव आहे, तो मनुष्य नव्हता, त्याला काही मनुष्याचं माहिती नव्हतं, किंवा मनुष्यात जन्म घेणं या गोष्टीचा ते नाकार करतात. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आणि काही लोक नियम आज्ञापालन हे शिकवत असताना ख्रिस्ताचं जे देवत्व आहे ते कमी करतात. ख्रिस्ताला केवळ आणि केवळ मनुष्य म्हणून बघतात आणि असं सांगतात की येशूनी जशी आज्ञापालन केलं, नियमशास्त्र पाळलं, तसं तुम्हीही पाळा आणि तुम्हीही मग दैवी बनू शकता, असं काही लोक सांगतात. काही लोक असंही शिक्षण देतात की येशू पहिला देव होता, नंतर मग तो मानव बनला आणि मग बाप्तिस्मा झाल्यावर परत देव बनला. म्हणजे असा काही टाईम होता की जेव्हा तो देव नव्हता आणि तो पाप करू शकत होता, असंही शिकवलं जातं. तर आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की त्रैक्य आणि येशू पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव हा एकाच वेळेस होता, ही गोष्ट विसरायची नाही. तर आपण चर्चा केल्याप्रमाणे वचनामध्ये पित्याला देवत्वाचे गुण आणि देवाचे गुणधर्म, स्वभाव, गुण हे अनेक वचनांमध्ये सांगितलेले आहेत. पुत्राला सांगितलेले आहेत आणि पवित्र आत्म्याला देखील सांगितलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकणार आहे, carm.org या वेबसाईटची. ही ख्रिश्चन वेबसाईट आहे, ख्रिश्चन अपोलॉजेटिक्सची, म्हणजे ख्रिश्चन कारणी-मीमांसेची. तर त्यांनी एक खूप चांगला तक्ता बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्याला कोणते गुणधर्म समानरित्या लागू केलेले आहेत स्क्रिप्चरमध्ये, म्हणजे शास्त्रामध्ये हे दिलेलं आहे. आणि तुम्हाला डिक्शनरीमध्ये किंवा bible.comच्या मराठी जे बायबल आहे ऑनलाईन, त्याचीही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही त्या तक्त्यातील वचनं हे पाहू शकता आणि
बायबल गेटवेची मी एक लिंक टाकतो ज्याच्यामध्ये हे दिलेलं असेल की कोणतं जे पुस्तक मराठीमध्ये काय म्हणतात किंवा तिथं ते सिरियली दिलेलं असतं. तर तसं बघायला गेलं तर आज डिक्शनरी आणि ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तुम्हाला हे शोधणं अवघड नसायला पाहिजे. इंग्लिशमध्ये हे पुस्तकाला काय म्हणतात आणि त्याच पुस्तकाला मराठीत काय म्हणतात आणि तुम्ही इतर तरुण लोकांची वगैरे मदत घेऊ शकता की कोणत्या पुस्तकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि येणाऱ्या दिवसामध्ये हाच तक्ता मराठीमध्ये कसं करता येईल ते देखील आपण पाहू. तर आता सध्या तरी या तक्त्याची लिंक bible.com लिंक आणि बायबल गेटवेची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तर उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे की उदाहरणार्थ पित्याला निर्माण करता म्हटलेलं आहे यशया 64 मध्ये. पुत्राला योहानाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, योहानाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे शुभवर्तमानात, आणि पवित्र आत्म्याला देखील योबामध्ये म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वज्ञानी देखील म्हटलेलं आहे योहानामध्ये, पहिल्या करिंथमध्ये. त्यानंतर देव आपल्यासोबत वस्ती करतो या गोष्टी देखील तिन्ही संदर्भ दिलेले आहेत. स्तोत्रातले संदर्भ आहेत, सार्वकालिकपणाचे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर या सर्व गोष्टी, पुत्राचं सार्वकालिकपणा त्याचा, आणि इतर पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, या गोष्टी. जसे काही लोक शिकवतात की पवित्र आत्मा हा केवळ एक सामर्थ्य आहे किंवा एक फोर्स आहे, तो व्यक्ती नाही आहे. परंतु शास्त्र तसं शिकवत नाही. शास्त्र आपल्याला हेच शिकवतं की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, केवळ एक निर्जीव फोर्स आहे किंवा केवळ सामर्थ्य आहे असं शिकवत नाही. तर पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. आणि वचन असं देखील सांगतं की पवित्र आत्म्याला खेद होण्याबद्दलही तुम्हाला माहीत असेल वचन आहे. तर व्यक्ती जो असतो तोच खेद त्याला होतो, आणि इतर ज्या काही बोलणे, प्रीती करणे, या सर्व कृती आहेत, हे सर्व स्वभावगुण आहेत, ते व्यक्तीचे आहेत. तर हा जो तक्ता आहे हा तुम्ही अभ्यास करा. हा खूप चांगला तक्ता आहे. तर मी या गोष्टींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्रैक्य चर्चेमध्ये स्पष्ट कसं करायचं आणि त्याला डिफेन्स कसा द्यायचा, आणि कल्ट काय शिकवतात, आणि देवाचे स्वभाव गुणधर्म यावर देखील आपण पुढील एपिसोड्समध्ये पाहू. या एपिसोडमध्ये आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की देव हा एक आहे, आणि देव अस्तित्वामध्ये एक आहे. देव व्यक्तित्वामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे सहसार्वकालिक आणि सहसमान असे आहेत, आणि ते विशिष्ट असे आहेत. रूपांतरण झालेलं नाही किंवा ते बहुदेवत्वामध्ये व्याख्यित नाहीत. तसेच ख्रिस्त हा पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य आहे आणि सर्वकालिक आहे. या गोष्टी जरी आपल्याला या वचनांवरून समजल्या तरी आपल्याला त्रैक्य समजून येईल. आणि काही तुमचे प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, आणि आपण जसे जमेल तसे आपण त्याचं उत्तर देऊ. काही इतर गोष्टी असेल त्याही टाका, आणि काही याच्यावर स्पेशल एखाद्या टॉपिकवर एपिसोड करायचं असेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, आणि आपण पुढे याच्यामध्ये पाहूच. आणि जे काय असेल आपण याच्यामध्ये जास्त डीप एक्सप्लेनेशनमध्ये पुढील एपिसोड्समध्ये आपण या गोष्टी पाहू. तर भेटू पुन्हा अशाच एपिसोडमध्ये. See you next time. Subscribe to Ironside Christian Radio YouTube channel. Hit the bell icon, like, comment and share.